आपण सध्या भंडाऱ्याच्या ईव्हीएम विरोधी मोर्चामध्ये आहोत। स्वतः जेव्हा निवडणुकीच्या मतमोजणी झाली त्या दरम्यान एका उमेदवाराचे नाव ईव्हीएम मशीन मध्ये नव्हतं, त्यावरून गोंधळ घालण्यात आला आणि ईव्हीएम मध्ये कुठेतरी घोटाळा झाला असा निष्कर्ष काढण्यात आला। त्यानंतरही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावर कुठलीही दखल घेतली नाही। यावरून आता मोर्चा काढण्यात आलेला। आपल्याला बोलण्याकरिता आमदार नरेंद्र मांडेकर आहेत। हो, काय सांगाल, काय हा मोर्चा आहे? काय नाही, हा जो दोन नाव आपले कंट्रोल मशीन मधून गायब झालेले आहेत आणि एवढ्या गंभीर गुन्हा झालेला असल्याने चपरासी, बाबू आणि शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहेत। आमची मागणी होती की तिथले जे नोडल ऑफिसर असेल, निवडणूक अधिकारी असेल, त्याला ताबडतोब सस्पेंड करायला पाहिजे, कारण ही मोठी गंभीर चूक आहे। जर समजा मशीन ईव्हीएम मशीन मधून कंट्रोल बॉक्स मध्ये मतदान तुम्ही छेडछाड करत असाल तर ही काही लहान गोष्ट नाही। आणि ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला तर त्याला गेट आउट म्हणतात। हे काय का लोकशाही आहे का? हे इतकी मगरुरी, इतकी बदमाशी ही बरोबर नाही आहे। आणि म्हणून मी स्वतः सुद्धा ह्या भागाचा आमदार म्हणून निवडणूक आयुक्ताशी बोललो, त्यांना पत्र दिलं आहे की ताबडतोब ह्या दोघांना जर हटवलं असतं तो फेर झाला असता आणि आमचा विरोध जनतेमध्ये झाला नसतं। हे काही जो आजचा मोर्चा आहे एखाद्या सत्ताच्या विरोधात नाही आहे। प्रशासनाने जे मोठ्या गंभीर चूक केलेल्या आहेत आणि जे हिटलर शाही सारखे प्रशासन चालवतात, आजच्या ह्या भंडाराच्या जिल्हा अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून मुकाबैरा झालेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांना संरक्षण देत आहेत। हे गंभीर गुन्हा आहे। ताबडतोब खरं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करायला पाहिजे, अन्यथा हा मोर्चा निघालाच नसता आणि फेर निवडणूक व्हायला पाहिजे। एका प्रभागामध्ये जर असं झालंय तर किती प्रभागामध्ये झालं असेल? त्याच्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये सर्व पक्षी आहेत, दोन्ही राष्ट्रवादी आहेत, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, त्याच्यानंतर सगळेच उभाटा वगैरे सगळेच पक्षाचे आहेत। म्हणजे एका पक्षा म्हणून नाहीये, जे पराभूत झालेले उमेदवार आहेत आणि त्यांची रास्त मागणी आहे। दोन नाव गायब करणं सोपं आहे, साधं आहे का? आणि कलेक्टर हिटलर शाही करतोय। नक्कीच आपल्याला बोलण्याकरिता माजी आमदार चरण वाघमारे सुद्धा आहेत। हो, काय सांगाल, काय मोर्चाचा? संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी मोर्चे पाहिले, पण पुरावे सापडत नव्हते। भंडारा शहराच्या निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये प्रभाग 3 मध्ये 2 उमेदवाराचे, एक नोटाचा आणि करुणा ऋषी राऊत यांच्या नावात गायब झाल्यामुळे हा स्पष्ट पुरावा सापडला। आणि या पुराव्या सापडल्यानंतरही काही लोक त्या निवडणूक आयोगाची वकिली करत असल्याचे स्टेटमेंट उघडकीस झालेले आहेत। एक नेता या जिल्ह्यामध्ये ज्याला पार्सल म्हणून ओळखला जाते तो हरणाऱ्याचा मोर्चा म्हणत आहे। खऱ्या अर्थानं एका उमेदवाराला, जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जिंकले, त्यांना फक्त 25% मतं आहेत आणि 75% मतदार या निवडणुकीच्या विरोधात आहेत। कारण एखाद्याने चोरी करायला गेला आणि तो पुरावा सोडून गेला म्हणून ही चोरी सापडलेली आहे आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये असा घोळ होऊ शकतो। तर पूर्ण भंडारा शहराच्या निवडणुकीत घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा प्रकारच्या शंका सगळ्या हारलेल्या उमेदवारांच्या मनात आहे आणि म्हणून या हारलेल्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत की जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना निलंबित करावे। लहान कर्मचाऱ्यांना निलंबित करून कुठल्याही प्रकारची कारवाई शक्य होणार नाही। कलेक्टर जर कोणा पक्षाच्या प्रेशरमध्ये किंवा नेत्याच्या प्रेशरमध्ये असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी। नक्कीच खरं पाहायला गेलं तर हा मोर्चा जो आहे भव्य स्वरूपात इथं निघालेला पाहायला मिळतोय। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघत असून आपण जर पाहिलं असेल तर काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा सर्व पक्षीय हा मोर्चा इथं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने इथे नागरिक जे आहेत ते सहभागी झाले असून या संबंधित सखोल चौकशी व्हावी, दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे। रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।